बातमी गिरीश महाजनांच्या होम ग्राउंडवर भाजप विरोधात शिवसेनेच्या बंडखोरांना दंड ठोठावले। गिरीश महाजनांनी शिवसेनेच्या बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न केले, पण शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंनी माघार घेतली नाही। शिवसेनेचे नेतेही रेश्मा काळेंनी माघार घ्यावी यासाठी फार आग्रही दिसले नाहीत। आता जळगावमध्ये भाजपसमोर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसह विरोधकांचंही आव्हान असणार आहे। पाहुयात याच संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। भाजपच्या नंदकिशोर महाजनांना शिवसेना बंडखोराचं आव्हान। गिरीश महाजनांच्या होम ग्राउंडवर चौरंगी लढत। विधान परिषदेच्या जळगाव मतदारसंघातली निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे। तेरी मेरी दोस्तीच्या आणाभाका घेणाऱ्या महायुतीतच बंडखोरी झाली आहे। शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असताना रेश्मा काळे या तीर्थाटनाला फिरत होत्या। भाजपकडून प्रयत्न करूनही त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाहीये। एवढंच नाही तर लढणार आणि जिंकणार असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्ज तारीख कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। शिवसेना नेत्यानं बंडखोरी केल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही हतबल असल्याचं दाखवत असल्याचं पाहायला मिळालं। रेश्मा काळे या तीर्थाटनाला फिरत असल्याचे व्हिडिओ असतानाही गुलाबराव पाटील मात्र त्या कुठे आहेत याची कल्पना नसल्याचं सांगत होते। दुसरीकडे शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा आलेल्या असताना त्यांच्यासमोर बंडखोर उभं केल्याचं शल्यही त्यांनी बोलून दाखवलंय। हे मला त्याच्यातली काही कल्पना नाही, पण आता आज आम्ही तपास करू काय विषय आहे आणि ते बाहेर गेले आहेत की काय गेले आहेत मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही। दोघांनी प्रामाणिक काम केलं तर रिझल्ट मिळणार आहे। आणि जर जेमतेम 4 जागा मिळून तिथे सुद्धा बंडखोर उभे राहत असतील आणि त्यांच्या जागेवर आमचे बंडखोर उभे राहत असतील तर दोघं पक्षाच्या नेत्यांनी त्यांना समजवणं गरजेचं आहे। तर ही महायुती चालेल ना, नाहीतर आपण कशी चालवणार, लोकांना समजवणार कसं? गिरीश महाजनांच्या होम ग्राउंडवर निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत होतं, पण महाजनांनी जंग पछाडूनही रेश्मा काळेंनी माघार घेतली नाही। एवढंच नाही तर प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे हे सुद्धा रिंगणात असणार आहेत। महाराष्ट्रभर संकटमोचक म्हणून प्रतिमा असलेल्या गिरीश महाजनांना जळगाव जिल्ह्यातली निवडणूक बिनविरोध करता आली नाही याचं शल्य त्यांना कायम बोचत राहणार आहे। हे फार मरधरणी आम्ही कुणाची केली नाही। निवडणूक आहे, निवडणूक झाली पाहिजे अशीच इच्छा आमची सर्वांची होती आणि म्हणून आता 630 मतं या ठिकाणी आहेत। आता निवडणूक समोर आहे। आता 4 उमेदवार त्या ठिकाणी आहेत। एक प्रमुख उमेदवार उबाटाचे आहेत, त्यांनी माघार घेतलेलीच नाही, आम्ही त्यांनी कोणा म्हटलंही नाही। आणि त्याबरोबर अजून 2 उमेदवार आणि आमचा एक उमेदवार, असे 4 उमेदवार रिंगणामध्ये या ठिकाणी आहेत। आमची बिलकुल तयारी आहे, निवडणूक होईल आणि मला वाटतं की सर्वाधिक मतं मला वाटतं की आता राहिलेल्या ठिकाणी जागेपैकी हे जळगावमध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतील। महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे एकत्रितपणे लढत आहोत। हा, जळगावमध्ये शिवसेनेचा एक अर्ज या ठिकाणी राहिलेला आहे। एक नगरसेविका आहेत काळे म्हणून, त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। जळगावमध्ये सर्वाधिक मतं महायुतीकडे आहेत असा दावा गिरीश महाजनांनी केलाय, पण ही निवडणूक आहे। प्रत्यक्ष मतपेटीत महायुतीच्या उमेदवाराला किती मतं पडणार याची उत्सुकता आता महाराष्ट्राला लागली आहे। वाल्मिक जोशी, झी24 तास, जळगाव। नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यात महायुतीला अपयश आल्याचं गोकुळ गीतेंनी